तीन वर्स्ट इन्व्हेस्टमेंट्स रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी कुठले असतील तर ते 3 प्रकारचे आहेत. तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर अकाउंटला फॉलो करायचंय आणि हा रील जास्तीत जास्त शेअर करायचा जे लोक रिटायर होणार आहेत किंवा रिटायर झालेले आहेत. तिसऱ्या नंबरवरती आहे बँक FD. रिटायर झाल्यानंतर जे काही कॉर्पस आपल्याला मिळतो तो बरेच लोक ते बँक FD मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी तुम्हाला महागाई एवढेच व्याजदर मिळते, म्हणजे तुमच्या पैशाची व्हॅल्यू प्रत्येक वर्षी कमी होत आहे आणि 5 वर्षानंतर तुम्हाला ते पैसे कमी पडायला सुरू होतील. दुसऱ्या नंबरवरती आहे पोस्ट ऑफिसमधली MIS स्कीम. त्या ठिकाणी बरेच लोक पैसा लावतात आणि अशा वेळेस पैसा लॉक इन राहतो आणि 5 वर्षानंतर जर तुम्ही समजा 50 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला महिन्याला काही व्याज देत असतात, पण 5 वर्षानंतर 50 लाखाचे 50 लाखच रिटर्न देतात. तिसरी इन्व्हेस्टमेंट सगळ्यात वर्स्ट इन्व्हेस्टमेंट मी त्याला म्हणेन ती आहे रिअल इस्टेट. रिटायर झालेल्या लोकांना रिअल इस्टेट मॅनेज होत नाही तर त्यांनी त्याच्यामध्ये पडू नये. सिंपल आहे. कारण आपल्याला मॅनेज होत नसेल तर एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून अडकण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये SWP ऑप्शन हे तुमच्यासाठी अतिशय योग्य असणार आहे. जर तुम्ही 50 लाख रुपये लावले असतील तर त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 25,000 रुपयाचं इन्कम म्युच्युअल फंडच्या SWP मधून मिळणार आहे आणि तुमच्या 10 वर्षात 50 लाखाचे 1 कोटी रुपयाच्या आसपास सुद्धा रक्कम तुमची झालेली असेल. तर डबल फायदा आहे, मंथली इन्कम पण मिळतंय आणि कॉर्पस पण वाढतंय. नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे आजच. SWP बद्दलची माहिती घेऊन अकाउंट ओपन करून SWP ला सुरुवात करायची. थँक्यू व्हेरी मच.